नहीं कैप्टन ने डिसाइड नहीं, तेरे को क्यों पूछ रहा है? तिकडे सारखे प्लेयर पण होते, नीरजचे प्लेयर होते, मारणारे प्लेयर होते ते. नाही तर मग एक काम कर, तो कुठं गेला कैलाश? भले वाईट जाऊ दे पण मग फिलिंग खराब झाली ना, फिलिंग कुठे खराब झाली. आता नको कॅच तर जाय पकडली, कॅट ड्रॉप ते स्वतः कॉन्फिडन्स नाही, ते स्वतः नाही. भरपूर बॉलर त्याच्याकडे. देऊन मधलं नाही काय. दळवी सोडून बापू टाकतो बॉल, बापू. नाही बापू नाही, राव सर बापू पेक्षा चांगले टाक. राव सर बापू पेक्षा चांगले आहेत. तो एक चान्स तू घेऊ शकतो. आशिष सर क्या बेटी, तू फील्डवर डिसाइड कर, तू फील्डवर डिसाइड कर. आता बॅटिंग तर होते पहिले. ए आशीष बता ना इसको, आजा इधर. आशीष ए सुन ले उसका क्या बोल. सबका सुन लेता हूं मैं भी. डिसीजन तेरे को ही लेने का है. जो भी है गलत है, जो भी है नहीं ज्यादा ये नहीं प्रेशराइज मत करो. शांत रख के फक्त बैटिंग देख के डिसाइड कर. चलो बदलापूर आले गेले. पहिल्या बॉलवर एक रन आलेला आहे. एक बॉल एक रन. ए स्कोरर कोई नहीं है उधर. वाड़ा चली जाएगी अंदर. शाहपुर हो गई, बीएमपी हो गई. हाँ फिर दुसरं षटक घेऊन सुंदर असा बॉल प्लेस केलेला आहे आणि हा आउटचा चान्स होता पण बॉल मिस झालेला आहे. एक रन घेण्यात यशस्वी बदलापूर संघ. हा सागर आमचा असा बॅट्समन आहे की हा खडे खडे बाहेर बॉल काढतो, डायरेक्ट भिंतीच्या बाहेर बॉल जातो याचा. मस्त असा बॉल मारलेला आहे आणि तिथे फिल्डर मौजूद आहे. 2 रनांची कोशिश आणि ती यशस्वी झालेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय सुंदर. तिसरा बॉल घेऊन एक रन घेण्यात यशस्वी. वाईड बॉलचा एक अजून अतिरिक्त रन मिळालेला आहे. वाईड आणि एक धाव असे 2 रन मिळालेले आहेत. कैलाश बॅटिंग एंडला. अरे सुंदर बॉल, अतिशय सुंदर बॉल. कैलाश तेवढीच चांगली बॅटिंग करतो, त्याच्यामुळे पुढचा बॉल कदाचित बाउंड्रीच्या बाहेर असू शकतो. अरे पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी आणि अतिशय सुंदर बॉल. डॉट बॉल, डॉट बॉल. स्कोर प्लीज, स्कोर प्लीज. 5 बॉल 6 रन. मी वरती जाऊन बसतो. शेवटचा बॉल अतिशय सुंदर असा टोलवलेला आहे आणि हा बॉल बाउंड्री लाईन पर्यंत जाऊ शकला असता पण सुंदररित्या फील्ड केलेला आहे आणि 2 रन घेण्यात यशस्वी. 2 रन घेतलेले आहेत. आठ रन झालेले आहेत. इकडे सरक ना. एक ओव्हर आणि 8 रन झालेले आहेत. आपलं दुसरं षटक घेऊन कोण बॉलर आहे?
5च बॉल झाले. एक ओव्हर झालेली आहे. 1 ओव्हर 8 रन. दुसरा बॉलर नेम प्लीज. गिरीश आपलं दुसरं षटक घेऊन येत आहेत. सागर बॅटिंग साठी. सुंदर असा बॉल आणि टोलवलेला आहे. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर बात करो. अतिशय सुंदर असा. खुश रहो आणि अच्छा बॅटिंग करो. दुसरा बॉल. अतिशय मस्त बॉल आणि टोलवलेला आहे. 2 रनांची एकच रन घेण्यात यशस्वी. सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन. सुंदर असं फिल्डिंग. बॉलरचं नाव काय? गिरीश आपला तिसरा बॉल घेऊन येत आहेत. बदलापूर ॲव्हेंजर्स आणि वेडा यांचे जे कॅप्टन्स आहेत त्यांनी टॉस का बॉस जवळ यायचंय. तिसरा बॉल सुंदर टोलवलेला आहे आणि हा कॅच. सुंदर असा कॅच पकडलेला आहे. अतिशय. कोणी कॅच घेतलाय त्याचं नाव कृपया आम्हाला इकडे कळवायचंय. हितेशने सुंदर असा कॅच पकडलेला आहे. हितेशला 10 पैसे माझ्याकडून बक्षीस. सुंदर बॅटिंग होती पण कॅच पकडलेला आहे. आता आपले दुसरे बॅट्समन युटी सर जात आहेत ग्राउंडवर. युटी सर आपल्या 6 मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बॉलरने त्या गोष्टीचा विचार डोक्यात ठेवायचा आहे. हा आमचा बॅट्समन जो आहे युटी हा डायरेक्ट भिंतीच्या बाहेरच बॉल काढतो. सुंदर असा टोलवलेला आहे. थोडीशी हाईट घेतलेली आहे बॉलने पण बॉल मिस झालेला आहे. दुसऱ्या रनाचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी. तेरा रन झालेले आहेत. सुंदर फिरवलेला आहे. 2 रनाची अपेक्षा आहे पण एकच रन घेण्यात यशस्वी झालेले आहेत. एकच रन. सागर तुम्हारा शॉट मारो. सुंदर शॉट आणि हा कॅच. सागर सरांना झेलचित केलेला आहे. ज्यांनी कॅच घेतलाय त्यांचं नाव कृपया आम्हाला सांगायचंय. परेश यांनी कॅच घेतलेला आहे. सागर सर धावचित झालेले आहेत. सुंदर शॉट होता पण तो फिल्डरच्या हातात गेला आणि धावचित झालेले आहेत सागर दखने. आमचे डॉन सर गेलेले आहेत पंकज भंगाळे. बॉलरचं नाव कृपया आम्हाला कळवायचं आहे. हितेश आपलं तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत. 2 ओव्हर पूर्ण झालेले आहेत आणि रन 13 रन झालेले आहेत. 2 ओव्हर आणि 13 रन झालेले आहेत. तिसरं षटक घेऊन हितेश टू युटी. अरे सुंदर बॉल. डॉट बॉल.
अरे मला शर्ट बदलू नका देऊ तुम्ही बी टीम वाले हेलो ब्लास्टर्स वाले. दिलशान दिलशान शॉट चाहिए. अगर हरले तर ऑरेंज टी शर्ट घालणार आहे मी. वाईड बॉलचा इशारा अंपायरचा. रन घेऊ शकले असते पण आपले युटी सर धावले नाही आहेत. सुंदर फटकारलेला आहे. फिल्डर तिथे उपस्थित आहे. एकच रन येईल. सुंदर फिल्डिंग. अतिशय छान बॉलिंग करतायत बॉलर. हेलो अरे 3 चाहिए 3. 2 रन घेण्यात यशस्वी. सुंदर असा फटकार होता. 4 रन जाऊ शकले. या हेलो हेलो बंगारे सर की पर बाउंड्री पे 100 रुपीज दूंगा मैं. बंगारे सर पर बाउंड्री पे 100 रुपीज मेरी तरफ से. बॅटरी डाऊन आहे त्याला सांग. यूटी सर की बॉलिंग. अरे दिलशान शॉट मिस हो गया. पर बाउंड्री पे 100 रुपीज बंगारे सर को. 6 नहीं जा पाएगा ना. पर 6 पे 1000 रुपीज. चल हॅलो. 3 ओव्हर संपलेले आहेत. स्कोर किती आहे सर? 21 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन झालेले आहेत. शेवटची ओव्हर आहे बदलापूर ब्लास्टर्स साठी. ही संधी आहे शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 रन मारायचे आहेत. बॉलर नेम प्लीज. हितेश. हो सुंदर बॉल. बॅट्समनला बीट केलेला आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. सुंदर असा टोलवलेला आहे आणि या बाउंड्री रेषेच्या बाहेर 4 रन. सुंदर. बंगाळे सर यांच्या बॅट मधनं 100 रुपये आलेले आहेत. बंगाळे सरांच्या बॅट मधनं 100 रुपये आलेले आहेत. हितेश. हितेश. हितेशचा 2 बॉल. हितेश गोळे. ओ वाइड बॉल. नीलेश सर बाथरूम से बाहर आओ. अगला मैच आपका है. मारलेला आहे. 2 रन येऊ शकतात प्रयत्न केले तर. सागर प्लीज भाग गए. 2 रन लेने में यशस्वी. बंगाळे सर. नीलेश सर जल्दी आइए. आपका वेट हो रहा है टॉस के लिए. हितेश गोळेचे 3 बॉल झालेले आहेत.
येतात. शेवटचे 3 बॉल बाकी. बाउंड्रीची आवश्यकता आहे बदलापूर ब्लास्टर्स साठी रन रेट साठी. सुंदर टोलवलेला आहे पण तिथे फिल्डर मौजूद आहे. 2 रन घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत डॉक्टर भंगाळे. बाउंड्रीची आवश्यकता आहे. एक षटकार पाहिजे आपल्या बॅटमधनं सर. 30 रन झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सुंदर मारलेला आहे. कोणी फिल्डर तिथे उपस्थित नव्हता पण सुंदर असं फिल्डिंगचं दुसरा रनाचा दुसरा रन तिसरा रन पण घेण्यात चौथा रन घेणे में भी 3 रन घेण्यात यशस्वी. जिथे एकच रन होता तिथे 3 रन मिळालेले आहेत. मिसफिल्ड मुळे ओव्हरथ्रोचे रन मिळालेले आहेत. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल शेवटचा बॉल बाकी आहे. एक बाउंड्रीची एक 6 ची आवश्यकता आहे. युटी सर तुमच्याकडनं. डॉट बॉल आणि हा खेळ इथे संपलेला आहे. किती रन झालेत? 35 रन झालेले आहेत. 36 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. 33 रन झालेले आहेत. 34 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. 33.
24 चेंडू आणि 34 धावा. आजच्या दिवसातला लो स्कोरिंग थ्रिलर नक्कीच पाहायला मजा येईल, याच्यात काही दुमत नाहीये. कारण गोलंदाजीचा विचार केला तर सुमित या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँड गोलंदाज चलो जाने दो, चलो आप खड़े रहो और प्रॉपर रहो। हेलो नक्कीच पहिला चेंडू प्रगतीपथावर. येस, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर नक्कीच डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. सहज 2 धावा या ठिकाणी नक्कीच एकवटला जातील. टिक्की पाडील या ठिकाणी नक्कीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवर सुमित सज्ज होत असताना नक्कीच पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर 2 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या गेल्या. चांगल्या गोलंदाजी करण्याची गरज आहे. बॅटची कडा लागली आहे, झेल बाद करायची संधी आहे. बॉल ट्रॅव्हल होऊ शकतो फास्ट, पाठी पळावं लागेल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. इलेक्ट्रोमेट सिंगल या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू त्या ठिकाणी, फारच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी सुमितच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. कारण वारंवार आपण मागच्या मॅचचा देखील विचार केला तर फारच कंजूस गोलंदाजी करतो मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र आता गोलंदाजी करत असताना सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुमित तयार. बॅटची कडा लागली आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 4 या आकड्यावरती. नक्कीच वेडा क्रिकेट टीमनी काय घेतलं हा निर्णय लवकरात लवकर कळवायचा विनंती असेल. वेडा क्रिकेट टीम डॉट चेंडूची सांगता, एकही धाव मिळणार नाही आहे. नक्कीच वेडा संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा. वेडा संघ चांगला चेंडू सुमितचा कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करून हे पहिलं षटक नक्कीच समाप्त झालं. उर्वरित 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. फारच अप्रतिम षटक फेकण्यात आलंय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन्स खुल्या होतील, टिचून गोलंदाजी करण्याची गरज आहे. गरज
ठिकाणी बदलापूर नगरीमध्ये उपस्थित झाला. कॉलवर टप्प्याचा चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल जर क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. जर आपण पाहतोय एकच धाव आहे, एकापेक्षा जास्त काही नाहीये. चांगली गोलंदाजी. अवघ्या पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात. या पहिल्या चेंडूवरती देखील एकच धाव आली आहे आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय, ते म्हणजे 5 या आकड्यावरती. स्वीप खेळायचा प्रयत्न. ऑफ साइडला चेंडू होता. लेग साइडला खेळायचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. लो स्कोरिंग थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये रंगतो. आपण जर मागचे 2 मॅच पाहिले तर हाय स्कोरिंग एन्काउंटर नक्कीच पाहायला मिळाले. आता मात्र बॅटची कडा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेल सुटलाय. या ठिकाणी संधी होती. संधीचं सोनं करायचं होतं, पण मात्र संधीची माती केली या ठिकाणी राजेश यांनी. मॅच मध्ये जान बाकी कावी लागेल. शॉर्ट चान्सेस आहेत ते तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. हा तर फुल चान्स होता. हातामध्ये चेंडू विसावला असता, पण मात्र नक्की झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. विचार केला त्याच्यानंतर नक्कीच विचार केल्यानंतर वाईटचा इशारा पंचांच्या बाजूकडून नंतर नक्कीच देण्यात येतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे. जेल टिपलाय. वॉड कॅच. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज झालाय बाद. पहिल्या विकेटचं पतन एसटीजे. धावसंख्येचा जर आपण विचार करतोय तर धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे 8 धावा. आठ धावा झाल्यात. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडूच्या मागे रेस असेल आणि रेस मात्र या ठिकाणी बॉल जिंकलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हलक्या हातांनी सुपर हिट चौकार. इलेक्ट्रोमेट फाइंग या ठिकाणी चौकार आलाय. 4 धावा एसटीचे. पाहायला मिळतोय फुल आहे. सक्सेसफुल आहे. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा दिमागदार दर्जेदार फटका. चौकार एसटीचे. धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्यात. 34 धावांचं आव्हान असताना ही लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
जर चेंडूंचा विचार केला तर चेंडू अद्याप झालेत ते म्हणजे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ राहिलाय. 9.00च्या सरासरीने अद्याप धावा कुटायच्या आहेत. 12 चेंडू 18 धावांचं आव्हान असताना कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच पाहायला मजा येईल. हे षटक फार निर्णायक असेल. जर 4 ते 5 धावांचं हे षटक फेकण्यात आलं तर शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी मॅच मध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ देखील करेल याच्यात काही दुमत नाही आहे. हलक्यारीते चेंडू खेळून काढला. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. बॉल फार हळू आला आणि बॉलवर नक्कीच यायची गरज होती त्या ठिकाणी. जर आपण काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पाहिला तर नक्कीच डीप मिड विकेटला माफ करा डीप मिड विकेटला नक्कीच क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर कुठेतरी लेझी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुढील चेंडू मार्गस्थ. बॅटची कडा लागल्या. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. धावचीची संधी असेल बॉलर एंडच्या ठिकाणी. 2 धावा पुनश्च एकदा पार केला जात आहे. 2-2 धावेंनी धावफलकाचा आलेख वाढत चालला. जर आपण विचार करतोय तर 20 धावा धावफलकावरती नोंदवला जात आहेत. नोचा इशारा. फ्री हिट फ्रीबी असेल. समीकरण बदलेल. 10 चेंडू 13 धावा. रनआउटची संधी आहे. मिस फिल्डिंग. नऊ चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात. बॅटची कडा त्या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायला लागेल. दोन धावा एकवटला जातील. क्या देखना पड़ रहा है. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. उर्वरित नक्की शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. क्षेत्ररक्षक बॉल मागे पळत असतील. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. 6 चेंडू आणि 6 चेंडू ना 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा.
नक्कीच रोखल्या जाऊ शकतात. अद्याप आपण जर विचार केला तर 5 चेंडूमध्ये 1 धाव रोखण्यामध्ये यश संपादित झालेलं गोलंदाजाला, तर 7 चेंडूमध्ये 7 धावा तर रोखल्या जाऊ शकतात. पण 1 हिट अवे फ्रॉम द विन असेल. अद्याप एक मोठा फटका जर आला तर कुठेतरी सामन्याचं पारडं या ठिकाणी जड होऊ शकतं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. नक्कीच वाईटचा इशारा आलाय पुन्हा एकदा पंचांच्या बाजूनी. समीकरण बदलेल. 5 चेंडू 4 धावा. बँक मध्ये धावा तेवढा नाहीये जेवढा तुम्ही खर्च करता. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. चार चेंडू 3 धावा. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. थ्रोफिकी नक्कीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. रनबॉल इक्वेशन असल्यामुळे जास्त घाई केली जात नाहीये. एखाद डॉट चेंडू फार महत्वाचा आहे. आता जर एखाद डॉट चेंडू आला तर सामना अजून चांगला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना या ठिकाणी फिनिश केलाय लाजवाब स्टाईल मध्ये. 4 धावा या ठिकाणी मिळत असताना नक्कीच पाहायला मिळतात. सामना जिंकलाय तो संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. वाडा संघ आणि नक्कीच पाणी प्रोव्हाइड करायचंय स्टंप साठी विनंती असेल कमिटी मेंबर्सला. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तेवढेच कौतुक. वेडा या संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि ॲव्हेंजर संघाला विनंती असेल की 2 सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवायचे. पाणी प्रोव्हाइड करायचंय स्टंप साठी विनंती असेल. येस डीजे.